आणि अशाच एका शाळेमध्ये अशोक भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल इंग्रजी माध्यमातली एक विद्यार्थिनी जिचं नाव आहे जोया सलीम बागवान आणि ती मुलगी इयत्ता 10वी मध्ये तिनं टॉपच नाही केलं तर तिनं अति टॉप केलं म्हणजे आश्चर्य वाटण्या इतपत. तर दिनचर्या तर सिंपल होती. सर्वप्रथम मी शाळेत जायची, त्यानंतर ट्युशन असायची रेग्युलर. बर. आणि ट्युशन वरून घरी आल्यावर मी ट्युशन आणि शाळेत जे काही पडवलं, जे काही शिकवलं ते मी रिवाइज करायची. आणि क्वेश्चन प्रॅक्टिस. हो, गणित माझा पक्का होताच, पण मला गणित आवडायचा. त्यामुळे गणित या विषयाला मी प्रत्येक दिवशी 1 तास तरी द्यायची. मला एक या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तू मुस्लिम आहे आणि तू संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेत, बरोबर? हो. पण हे कसं साध्य झालं बरं? म्हणजे संस्कृत हे विषय फार अवघड नाही, आपण प्रॅक्टिस केली तर येऊन जातं. एका ठिकाणी मी सुद्धा वाचलेलं होतं की संस्कृत एक शब्द जरी चुकला की त्याच्यावर जसा श्रीमद भागवत गीतामध्ये एक श्लोक आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि श्लोक पाठांतर माझी टीचर होती शाळेमध्ये, ती रोज श्लोक आम्हाला पाठ करायची. तर ते श्लोक झाले आणि संस्कृतचे मी नोट्स बनवायचे, म्हणजे लिहून मी संस्कृतची प्रॅक्टिस करायची. काना मात्रा वेलांटी हे फार महत्वाचे असतं संस्कृतमध्ये, ते मी प्रॅक्टिस करायची. आता पुढची तर मला सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषयामध्ये मला फार इंटरेस्ट आहे आणि या विषयामध्येच मी पुढे माझं करिअर करण्याचा माझा विचार आहे. 10वीची ही विद्यार्थिनी आहे. 99.20% गुण मिळवून हिनं नगर जिल्ह्यामध्ये अक्षरशः अख्ख्या जिल्ह्यामध्ये तिनं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आमचं असं होतं का आम्हाला लोक पहिले ओळखायत नाही, आमचं सामान्य काम आहे आमचं. त्याच्यामुळे आता हिच्या यशामुळं आता लोक आम्हाला जास्त ओळखायला लागले. म्हणजे हे हिचे जोयाचे वडील आहे, ही टॉप आलेली आहे, टॉपर आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं अभिमान वाटतं फार आमच्या मध्ये. आणि ज्या वेळेला हे कळलं की आपल्याला 99.20% गुण मिळाले त्यावेळेला तुझी काय प्रतिक्रिया होती? सर्वांचे नुसतं फोन मेसेजेस येत होते, सर्व नुसतं कॉंग्रॅच्युलेशन. नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद. आपण पाहत आहात न्यूज टुडे 24 अहिल्यानगर. काही दिवसापूर्वी SSCचा निकाल लागला. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण आतापर्यंतचं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये अतिशय वेगवान पद्धतीनं शिक्षण आता पुढे चाललेलं दिसतंय आणि आपण आपल्या शहरामध्ये एज्युकेशन क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर अशोक फिरोदिया हायस्कूल म्हणा, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल म्हणा, समर्थ विद्या मंदिर म्हणा, नगरचे बऱ्याच शाळात आपण बघतो की त्या ठिकाणचं शिक्षण आता अतिशय उच्च दर्जाचं होत चाललेलं आहे. आणि अशाच एका शाळेमध्ये अशोक भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल इंग्रजी माध्यमातली एक विद्यार्थिनी जिचं नाव आहे जोया सलीम बागवान आणि ती मुलगी इयत्ता 10वी मध्ये तिनं टॉपच नाही केलं तर तिनं अति टॉप केलं म्हणजे आश्चर्य वाटण्या इतपत 99.20% अबब. म्हणजे 99.20% म्हणजे केवळ 80.80 फक्त बाकी होते. म्हणजे 100 पैकी 100 गुण मिळवणारी आपली ही जी मुलगी आहे जोया सलीम बागवान, आज आपण प्रत्यक्ष तिच्याशीच बोलूया. नमस्कार, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो की ही जी मुलगी आहे तिचं नाव आहे जोया सलीम बागवान आणि तिचे वडील या ठिकाणी माझ्या शेजारी बसलेले आहेत. मातोश्री त्यांच्या शेजारी आहे. आपण या तिघांची या ठिकाणी चर्चा करूया. तर जोया, तुझं आमच्या या न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तू आत्ता जे 99.20% गुण मिळवून उत्तीर्ण झाली त्याबद्दल तुझं सर्वात अगोदर न्यूज टुडे 24 तर्फे अभिनंदन करतो. 99.20% मिळवणं हे सोपं काम नाहीये. मला थोडस तुझी दिवसभराची दिनचर्या काय होती त्याबद्दल सांग ना. तर दिनचर्या तर सिंपल होती. सर्वप्रथम मी शाळेत जायची, त्यानंतर ट्युशन असायची रेग्युलर. आणि ट्युशन वरून घरी आल्यावर मी ट्युशन आणि शाळेत जे काही पडवलं, जे काही शिकवलं ते मी रिवाइज करायची. आणि क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणजे फार क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणजे प्रश्नपत्रिका तू रोज सोडवायची? हो, छान.
आणि अजून तुझं म्हणजे ज्याला म्हणतात की ना अभ्यासाचं कसं तुझं दिवसभराचा कार्यक्रम कसा असायचा? शाळा झाली की तू घरी यायची, हो. त्याच्यानंतर तुझा अभ्यास कसा व्हायचा? म्हणजे सर्वप्रथम मी गणित या विषयावर खूप म्हणजे कॉन्सन्ट्रेट. हो, हा. गणित माझा पक्का होताच, पण बरं. मला गणित आवडायचा. बरं. त्यामुळे गणित या विषयाला मी प्रत्येक दिवशी 1 तास तरी द्यायची. छान. आणि मराठी हा विषय माझा थोडा वीक होता, बरं. तर ते सुधारण्या म्हणजे ते स्ट्रॉंग करण्याच्या प्रयत्नाने मी मराठी रोज लिहायची बरं. आणि लिहून त्याची प्रॅक्टिस करायची. अच्छा. आणि इतर विषय सायन्स, मला एक या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तू मुस्लिम आहे आणि तू संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवलेत, बरोबर? हो. पण हे कसं साध्य झालं बरं? हे माझ्या टीचर्समुळे. ते टीचर्समुळे झालं. टीचर ते शिकवणार, शिक्षण ते तू अर्जित केलं ना, शिक्षण तू घेतलं, तर तुझं कौतुक करायला पाहिजे. शिक्षकाचं कौतुक आहेच आहे याच्यामध्ये, पण तुझ्या यावेळेला 100% गुण मिळवते संस्कृतमध्ये, हे कसं साध्य झालं? म्हणजे संस्कृत हे विषय फार अवघड नाही, हा. आपण प्रॅक्टिस केली तर येऊन जाते. अच्छा. आणि श्लोक पाठांतर माझी टीचर होती शाळेमध्ये, हो. ती रोज श्लोक आम्हाला पाठ करायची. हो हो. तर ते श्लोक झाले आणि संस्कृतचे मी नोट्स बनवायचे, म्हणजे म्हणजे लिहून मी संस्कृतची प्रॅक्टिस करायची. काना, मात्रा, वेलांटी हे फार महत्वाचे असतं संस्कृतमध्ये, ते मी प्रॅक्टिस करायची. एका ठिकाणी मी सुद्धा वाचलेलं होतं की संस्कृत एक शब्द जरी चुकला की त्याच्यावर जसा श्रीमद भागवत गीतामध्ये एक श्लोक आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे तुमचा जर संस्कृतमध्ये एखादा शब्द जरी चुकला तर त्याचा अर्थ बदलतो आणि अर्थाचं अनर्थ होतो. तर या मुलीनं सांगण्याचा हेतू आहे की या मुलीनं 100 पैकी 100% गुण मिळवणं हे काही सोपं नाहीये. आणि अशा पद्धतीनं तू हे मार्गक्रमण करत आलीस. आता तुझ्या मनामध्ये काय आहे की आता तुला 100% 99.20% गुण मिळालं, तुला आता तुझी पुढची मनीषा काय आहे? आता पुढची तर मला सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषयामध्ये मला फार इंटरेस्ट आहे. आणि या विषयामध्येच मी पुढे माझं करिअर करण्याचा माझा विचार आहे. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार आहे, डॉक्टर व्हायचा विचार आहे का? नाही, डॉक्टर नाही, म्हणजे इंजिनियर साइड जाण्याचा विचार आहे. इंजिनिअरिंग. आणि इंजिनियर कॉलेजमध्ये जाऊन मी UPSC ची तयारी करणार. सीईटी साठी, MSCET साठी? नाही, UPSC. UPSC करायचंय म्हणजे त्याच्या पलीकडे जायचंय. छान. म्हणजे हिची मनीषा जर पाहिली प्रेक्षक हो, 10वीची ही विद्यार्थिनी आहे, 99.20% गुण मिळवून हिनं नगर जिल्ह्यामध्ये अक्षरशः अख्ख्या जिल्ह्यामध्ये तिनं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आज आपण या ठिकाणी त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. त्यांचे या ठिकाणी त्या मुलीचे वडीलही आपल्यासोबत आहेत, पालक बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सलीम भाई, आपण या ठिकाणी या मुलीचे पालक आहात, वडील आहात. तुम्ही तुमचं रोजचं तुमची जी दिनचर्या आहे, तुम्ही सकाळी आपल्या रोजगारासाठी जाता, त्याच्यानंतर संध्याकाळी घरी परत येता. तुम्हाला जेव्हा कळलं की आपली मुलगी अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, त्यावेळेला तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? आमचं असं होतं का आम्हाला लोक पहिले ओळखायत नाही, आमचं सामान्य काम आहे आमचं. त्याच्यामुळे आता हिच्या यशामुळं आता लोक आम्हाला जास्त ओळखायला लागले. म्हणजे हे हिचे जोयाचे वडील आहे, ही टॉप आलेली आहे, टॉपवर आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं अभिमान वाटतं फार आमच्या मुली. म्हणजे अभिमान असा वाटायला पाहिजे होता की हिचे वडील हे आहेत अशा पद्धतीने, पण तुम्ही आपल्या मुलीला अशा पद्धतीनं शिकवलं. तुम्ही आता अर्थातच तुम्ही पालक आहात, तर तुमचं योगदानही याच्यामध्ये 100% आहे. आमचं योगदान बापू. मुलींना आम्ही असं कधी बोललो नाही का अभ्यास कर, आम्ही उलट तिला बोलायचं का आता थोडं बस कर. म्हणजे तुम्हाला थांबावं लागायचं? अरे वा, छान. ती कंटिन्यू अभ्यासच करायची. बरं. आणि इतर तिला जे काही छंद होते ते छंद सोडून त्या अभ्यासाकडे तिचं पूर्ण लक्ष असायचं. तुम्ही मातोश्री आहात हिचे, तुम्हाला आता तुम्ही घरीच असता, कारण तुम्ही तुमचं वर्क फ्रॉम होम म्हणता नाही येणार, कारण स्त्रिया या घरामध्येच काम करत असतात. त्यामुळे तुम्हाला या मुलीच्या याच्यामध्ये काय दिसलं होतं सुरुवातीला की ही मुलगी इथपर्यंत टॉप करेल असं तुम्हाला वाटलं होतं? हो, ती लहानपणापासूनच वर्गामध्ये प्रथम यायची. तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला कळलं की मुलगी 99.20% गुणांना प्रथम आली जिल्ह्यामध्ये, काय तुमच्या भावना काय होत्या? आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं. मग तुमच्या भावना उचंबळून आल्या होत्या?
खूप म्हणजे आम्हाला अपेक्षा त्याची 85-90% पर्यंत आम्हाला असं अंदाज होता का हो 90 तर प्लस ती होतीच ती. हा. बरं, बरं. म्हणजे एवढे रेकॉर्ड तोडणार म्हणजे- असं आमच्या मनात कधीच नव्हतं. अच्छा, म्हणजे तिने रेकॉर्ड तोडला. म्हणजे शेवटच्या बॉलवरती सिक्सर मारणं आणि हा. विजयश्री खेचून आणणं हा. अशा प्रकारचा हा प्रकार झाला. हा. आणि ज्या वेळेला हे कळलं की आपल्याला 99.20% गुण मिळाले, त्यावेळेला तुझी काय प्रतिक्रिया होती? मी तर खूप खुश झाले होते आणि सर्व टीचरांचे शिक्षकांचे मला फोन येत होते. बरं. त्यांचं मी खूप खूप अभिनंदन त्यांची करत होते. तुझ्या जे सहकारी तुझे मित्र मैत्रिणी तुझ्या त्या वर्गामध्ये होते, हो. त्यांना पण या वेळेला कळलं असेल की जोया अशा पद्धतीने टॉपर झाले, त्यावेळेला त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? त्यांनाही खूप अभिनंदन वाटत होते. म्हणजे हा. मी त्यांच्यासोबतच म्हणजे संपूर्ण दिवस मी त्यांच्यासोबत होते. आणि एक वर्ग, सगळ्या मैत्रिणी, तो एक परिवारच असतो, हो तर त्या अशा पद्धतीने सगळे तुझ्या सोबत राहायचे ते, हो त्यांना खूप आनंद झाला. हो खूप खूप. अच्छा, तुझ्या इतर नातेवाईकांना परिसरामध्ये काय वातावरण होतं? सर्वांचे नुसतं कॉल फोन मेसेजेस येत होते. सर्व नुसतं कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे स्वर्ग फक्त 2 बोटावर अशा पद्धतीने एक अशा आनंदाच्या सगळ्या भावना. हो छान छान. आता तू मी विचार केला आहेस की आता तुला पुढे क्षेत्रामध्ये काहीतरी UPSC वगैरे करायचं. हो UPSC आणि MPSC करणं म्हणजे एक खूप अवघड प्रक्रिया असते आणि त्याच्यासाठी अगोदर ग्रॅज्युएशन होणं गरजेचं असतं. हो 11वी 12वी त्यानंतर FY SY TY हे झाल्यानंतर तुला त्याच्यात जावं लागणार आहे. हो तर तुझं FY SY TY मध्ये आता तुला आता 11वीला तुला ऍडमिशन घ्यायचं आहे, हो तर कुठल्या शाखेचं ते तू निवड करणार आहेस याच्यामध्ये? सायन्समध्ये. सायन्समध्ये. हो त्याच्यानंतर ना सायन्समध्येच तुला पुढे करिअर करायचं आहे? हो म्हणजे मला सायन्स या विषयात खूप आवड आहे. आवड आहे. अच्छा अच्छा, हरकत नाही. आणि UPSC उच्च श्रेणीचे जे अधिकारी असतात, हो. IAS IPS हम्म. अशा ठिकाणी जाण्याचा विचार आहेस का? अरे वा, छान. म्हणजे बघा श्रोते, आपण आता या ठिकाणी ना हिच्याशी चर्चा करत आहोत. तिनं आपली मनीषा सुद्धा या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे की मी फक्त आहे ना 10वी झाल्यानंतर आहे ना, आता टॉप झाल्यानंतर तिचे पाय जमिनीवरती आहे, ती अजूनही डाऊन टू अर्थ आहे, तिचे आई वडील इथे डाऊन टू अर्थ आहेत. म्हणजे यांच्यामध्ये कुठलाही असा एक आवेश दिसत नाहीये की आमची मुलगी इतकी मोठी टॉपर झाली, 99.20% गुण मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवरती आहेत. आणि ती मुलगी सुद्धा या ठिकाणी म्हणते की मला अशा पद्धतीनं पुढे UPSC वगैरे पादाक्रांत करत मला पुढे जायचं आहे. तर तू खरोखरच या यशास तू पात्र आहेस आणि तुझी ही जी मनीषा आहे ती ईश्वर करो, तुझी ही मनीषा पूर्ण करो. तुम्ही सुद्धा या मुलीला जितकं सहकार्य करत आहात, तुम्ही दोघेही या मुलीसाठी तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. प्रेक्षक हो, तर आज आपण या ठिकाणी जोया सलीम बागवान हिच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारलेल्या आहेत. छोटेखानी गप्पा झाल्यात. या ईश्वर तिला जास्तीत जास्त मोठं यश देव. आपण न्यूज टुडे 24 तर्फे तिला शुभेच्छा देऊया. माझ्यासोबत कॅमेरामन मोहसिन शेख, मी सुफी सय्यद. न्यूज टुडे 24 साठी आजच्या पुरतं इतकंच. आणि हो, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा. नमस्कार.